तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनितर यूट्यूब चॅनलमध्ये. कसं आहे तुम्ही सगळे मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. आणि मित्रांनो, ऑगस्ट महिना तुम्हाला माहितीच आपला खूप आवडता महिना आहे आणि तुम्हाला सगळं माहिती असेलच. तेव्हा पाठवून आवाज येतात दादाच्या बोरी आम्हाला घे. तर आता आपला ऑगस्ट महिना आपला स्पेशल महिना असतो मित्रांनो, तो म्हणजे आपला बड्डेचा दिवस. तर मित्रांनो, आता आपण निघालो एकविरेसाठी बाईक घेऊन. रात्रीचे 10 वाजले आणि आपल्यासोबत आदू असणार आहे. तर चला आता निघूया पटकन आणि सावकाश जायचं आहे. पहाटेची आपल्याला आरती घ्यायची आहे. आता मंदिर किती वाजता ओपन होतं माहिती नाही मला, बट तुम्ही सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. तर चला आता निघूया वगैरे, आदूला पिक करूया पहिला. तर मित्रांनो, आपला ब्लॅकबेरी घेतली आपली आणि बघा मी निघतो त्यासाठी. मम्मीने आताच ॲडव्हान्स विश केलं आहे. थँक्यू. आताच ॲडव्हान्स विश झालेला आपल्याला. तर आता चला निघूया पटकन. आजूसाठी हेल्मेट बघतोय, बघूया कोणाकडे नाही तर जाऊया असं. चला बाय बाय. चला येतो सकाळी. पावणे 3 झाले आहेत आणि आम्ही जस्ट थांबलो टायगर पॉईंटच्या थोडं पुढे. लागला आहे भूक. तर जेवण वगैरे निघालं होतं, जेवण पण थोडं खाल्लं होतं. तर आता मॅगी खाणार होतो आम्ही, तर मॅगी ऑर्डर केली आहे. आमचे ड्रायव्हर बघा कसे बसलेले आहेत, डोळे लाल झालेत पूर्ण. आणि खूप सारे आता विशेष आपले चालू होतील, तर रिप्लाय द्यायला बघ जसं टाईप भेटेल तसं आपण रिप्लाय करणार आहोत. जाऊन पहिलं आपण दर्शन घेऊया मस्त आई माऊलीचं. जरा फोटो वगैरे काय जास्त व्हिडिओ वगैरे काढा भेटणार नाही, अंधार असणार आहे पूर्ण. तर आधी जाऊया आपण मस्त पहिलं चांगलं एकदम आईचं दर्शन वगैरे घेऊया आणि पटकन निघायचं आपल्याला घरी. मस्त आले मॅगी आमची गरमागरम. आता खाऊन वगैरे घेऊया आणि पटकन निघूया आईच्या भेटीला. माय गॉड, अंधारात गॉगल घेऊन चालतोय. इथे अंधार पडलाय आणि मी भाऊ आपला गॉगल घेऊन आलाय. तर मित्रांनो, आता 3:45 झालेले आहेत आणि आम्ही पोहोचलो. थोडं फ्रेश वगैरे झालो, म्हणजे तोंड वगैरे धुतलं, आंघोळ वगैरे करून झालं होतं. तर आता चालले वरती दर्शनासाठी. अभिषेक, आता त्यांना विचारलं इथे रूमवाले दादा आहेत त्यांना की अभिषेक चालू असेल, मंदिर खुल्लं असेल. तर चला जाऊया मस्त वरती. आता काय आपल्या रीलसाठी काहीच घ्यायला भेटणार नाही. रीलसाठी काहीच घ्यायला भेटणार नाही ब्लॉगसाठी काय दिसेल की नाही. आपल्याला दर्शन भेटलं, पटकन निघायचं बस आणि काला गॉगल घालून फिरायचा. आम्ही मस्त काहीच थंडाला घाटामध्ये मॅगी खाली, गरम गरम बरं वाटलं. हां, थंडी भरून आली तिनं. फास्ट स्टॉप आम्ही आलेले. आम्ही नॉनस्टॉप आमच्या जरा गाडीला पण आराम नव्हता दिला, पण आता थोडा भेटेल तिला 1 तास आराम. आता आम्ही परत कंटिन्यू करू परतीचा प्रवास. जसं आता येताना सुखरूप आलो तसं आई जाताना पण आम्हाला सुखरूप पोचू दे. पोचवणार. ड्रेसिंग बघायची आहे का? अंधारात पण आम्ही नवीन कपडे घालून आलोय बघा. काल गॉगलला फपला. 5 वाजता ओपन, 4 वाजता ओपन होणार आहे. पण आम्ही इथे वेट करतोय. अजून ते दुकानवाले दादा त्यांना विचारलं आम्ही, ते बोलले की 5 वाजता ओपन होणार. आपल्याला 1.25 तास वेट करायचं आहे. तर थोडं बसूया. दादाला आपले झोप, काळा चष्मा घालून झोप, डोळे लाल झालेत गाडी चालवून. तर मी जर आपण ओटी वगैरे घेतल्या मस्त आईसाठी. तर जाऊया आता मंदिर. आता 5 वाजतच येतील, 5-10 मिनटं राहिल्यात फक्त. आणि आज संडे आहे, गर्दीसुद्धा फार आहे बघा. मला वाटलं काही जास्त कोण नसतील, 10-12 जण असतील फक्त. बट आता बघतोय तर पब्लिक वाढत चालली आहे. तर आता पटकन आपण दर्शन वगैरे घेऊया जाऊन मस्त. आणि मग परत आपण झोपायला यायचं. जाऊन झोपणार आहेत आम्ही घरी जाऊन. खूप जोराची लागलं. दर्शन एकदम पद्धतीने.
बाईला फार झोप आलेली आहे. आता फायनली 5:20ला मंदिराचं इथलं डोर ओपन केलं आहे आणि पब्लिक पूर्ण पावसात उभी होती. तर आता चाललो आहे दर्शनासाठी. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं फायनली मस्त छान दर्शन झालं. बट आईच्या अंघोळ वगैरे अजून बाकी होती तरी पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं पटकन आणि निघतोय. आता 5:30 झालेले आहेत. जा पटकन पटापट जाऊया खाली आपण. चला मित्रांनो आता 6 वाजले आणि आपली ब्लॅकबेरी आणि आता आपण निघतोय घरी. चलो बघूया आता किती वेळ लागतोय पोचायला. 11 तर वाजतीलच आय थिंक पोचायला. मध्येच थांबून वगैरे नाश्ता वगैरे करूया आणि परत नंतर कंटिन्यू करूया ब्लॉग. आता आले तर मित्रांनो जस्ट आपण पोहोचलोय घरी. अजून फ्रेश वगैरे काय नाही झालं ना. बघा कोणाला आपल्या बड्डेसाठी खास आपण यांना बोलवून घेतलं आहे का. आता बहिणींना बोललो की चिव माऊला पाठव. सकाळी मी घेऊन येईल त्यांना. तर उद्या आपल्याला घेऊन जायचं यांना विरारला. बट आज बड्डेसाठी आलेले आहेत. राहायचं वस्तीला राहतील ना. हां उद्या मी घेऊन येईल तुम्हाला. पण मला विश नाही केलं तुम्ही. हॅपी बर्थडे नाना. हॅपी बर्थडे नाना. माझ्या बर्थडेला या. हा येईल. चिवीचा पण बड्डे 25ला. दीदीचा बर्थडे. ओ बघा नंतर मला सांगू नका. पाहिजे हा इकडे नानी जवळ दे इकडे. हा ना खाईल ना तू. व्हिडिओ मी जा गेटवर तिथे झोपला तिथे. आता पाऊस आलाय ना ते गेटच नको होते. हा आतमधला हा झोपून असा असं जातो असा डायरेक्ट तड करून उठला. पहिला गेटवर दिला मला आजूला गेला. हा जेवला. नाच घातले याला पडेल Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sunny. Happy birthday to you. ये मला पाहिजे तुला. चिवला नाही द्यायचा. ही आपल्या कामाची चीज आहे गाईज. दिस इज माईक जे तुम्ही मला भेटल्यावर सांगत असतात किंवा कमेंट करून व्हॉट्सअपला वगैरे बोलत असतात की माईक यूज कर. तेच आपल्याला बड्डे गिफ्ट आलेलं आहे. सो आता तुम्हाला आपल्या ब्लॉगद्वारे खूप चांगला व्हॉईस ऐकायला भेटेल नक्की. आणि तुम्ही माईक आणलं तर मी तर आम्ही आला जेटीवर आणि आमच्या जेटीवर आज क्राऊड बघा शूटसाठी. कधी मच्छीचा वास आज व्हिडिओ बनवायला खूप करायला आलेत. याच्यावर जेवणाची ऑर्डर द्या एकदा. काहीच वडरायचे गेले आणि
बाहेर कोरोना राहिला गेलो ना मी सुट्टीच नाही गेलो बाकी हो आपले सगळे 4-5 टेम्पो चालतात भाड्या चालय बरं मग लागते का खर्चाला लागते काय व्हिडिओ मध्ये टाकले संतापली आईची मला केक पे डाउट आहे रे मला डाउट आहे याला बघ एक मिनिट हा म्हणून मी केक घ्या मोगली बाहेर नाही मोगली इज इम्पॉर्टंट इज नाईस पण मोगली बाहेर अरे मोगली मध्ये जंगली पुढे गेला मोगली आला थँक्यू आल्याबद्दल काय बोली का सकाळी दुपारी ना मला ना जेवले तेव्हा काय Happy birthday dear Sunny Happy birthday to Happy birthday to you Happy birthday dear Sunny Happy birthday to you आकर मोठा तर मित्रांनो रात्रीच्या 10-10:30 झाले आहेत आणि जस्ट आपण आता फॅमिली केक कापलेला आहे तर आता जेवढे वगैरे जस्ट आलो बाहेरून घरी तर सकाळपासून खूप सारे सोशल मीडियावर मेसेजेस म्हणजे विशेषसाठी व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक स्नॅपचॅट वगैरे सर्वांवर सर्वांना रिप्लाय देऊन झाला आहे तर कोणाचं राहिलं असेल तर त्यांना मनापासून सॉरी तर आपण खूप सारे एन्जॉय केलं आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा म्हणजे दिवस आपण घरीच घालवला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद
कारण खूप सारे विषय झाले. सर्वांना थँक्यू बोलून झालं आहे. ते कोणाचं राहिलं असेल तर प्लीज त्यासाठी सॉरी. आणि भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, सी यू सून.